मित्रांनो, ITIची पहिली प्रवेश फेरी लागली। पहिल्या प्रवेश फेरीसाठी संबंधित विद्यार्थ्यांना SMS पाठवण्यात आले आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये अलॉटमेंट लेटर सुद्धा आणि त्यांना कोणत्या ट्रेडला नंबर लागला याची माहितीही अपडेट करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना ITIचा नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी तर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेलाच आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना ITIला नंबर लागलाच नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे, असे कोणते चेंजेस करायला पाहिजे किंवा असे कोणतं काम करायला पाहिजे ज्यामुळे त्यांचा येणाऱ्या राऊंडमध्ये नंबर हा लागू शकतो। कारण की सध्या ITIचा पहिलाच राऊंड अजून चालू झालेला आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा राऊंड अजूनही बाकी आहे। आज आपण समजून घेणार आहोत याच व्हिडिओच्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला पण त्यांना जर ॲडमिशन करायचा नसेल तर त्या संबंधित कोणता नियम आहे। कारण की हा जर नियम तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या राऊंड मध्ये नंबर लागणारच नाही, अशाही पद्धतीचा नियम या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये लावण्यात आलेला आहे। तो कोणता नियम आहे आणि ITIला नंबर विद्यार्थ्यांचा लागलेला नाही त्यांनी काय करायला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहू ITIला जर तुमचा नंबर लागला नसेल तर काय कारण असू शकतात किंवा तुम्हाला काय करायला पाहिजे। पहा, ITIला नंबर लागणं किंवा न लागणं हा विषय समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे। ITIची प्रवेश प्रक्रिया चालते तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजनुसार। तुम्हाला जितके पर्सेंटेज जास्त तेवढाच तुम्हाला पॉप्युलर ट्रेड लागण्याचे चान्सेसही जास्त असतात। जेवढे तुम्हाला पर्सेंटेज कमी तेवढे चान्सेस कमी ट्रेड पॉप्युलर लागण्याचे असतात। मग तुम्हाला 10वीमध्ये हायेस्ट पर्सेंटेज असतील तर तुम्ही जो ट्रेड म्हणाल ते ट्रेड तुम्हाला लवकरात लवकर लागू शकतो आणि जर तुम्हाला पर्सेंटेज कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नंबर लागण्याचे चान्सेस हे कमी असतात। उदाहरणामध्ये जर पाहायला गेलं एखादा ए कॉलेज आहे तर ए कॉलेजला 100 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। 100 विद्यार्थ्यांपैकी हायेस्ट पर्सेंटेजचा कोण त्याला 1 नंबर दिला जातं आणि तेथूनच तुमचा कट ऑफ काढला जातो। असे 20 ते 24 विद्यार्थ्यांची पहिली मेरिट यादी ही जनरेट केलेली आहे। त्या 20 ते 24 विद्यार्थ्यांचे जर पर्सेंटेज आपण बघितलं तर ते तुमच्यापेक्षा हायेस्ट तुम्हाला दिसलेलं असतं। ते तुमच्यापेक्षा हायेस्ट पर्सेंटेजचे विद्यार्थी ते आहेत, कमी पर्सेंटेजचे विद्यार्थी तुम्हाला इथं लागणार नाहीत। पण काही विद्यार्थी ते जर पाहिलं का आता विद्यार्थी कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस मेरिट याद्या डिस्प्ले केलेल्या असतात ते पाहिल्याच्या नंतर का आपल्याला सांगत असतात किंवा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात या विद्यार्थ्याला माझ्यापेक्षा कमी टक्केवारी असून सुद्धा त्याला ट्रेड कशामुळे लागला आणि मला ट्रेड का लागला नाही। तर पहा, त्याच्याकडे काही एक्स्ट्रा प्रमाणपत्र असतात किंवा त्याच्याकडे काही एक्स्ट्रा गुण असतात। तो बोलशर स्कूल मधला असेल किंवा इंटरमिडिएट प्रमाणपत्र धारक असेल किंवा मग त्याला स्पोर्ट्स प्रमाणपत्र सुद्धा त्याच्याकडे एखाद्या वेळेस असू शकतं। असे खूप सारे कारण आहेत ज्याच्यामुळे आपण सांगू शकतो की तो एखाद्या वेळेस कमी पर्सेंटेजचाही विद्यार्थी लागला असेल। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम आहे 90 आणि 10चा। म्हणजेच काय, जर तुम्ही होम डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर तुम्हाला 90% जागा त्या ट्रेडमधील तुम्हाला दिल्या जातात आणि तुम्ही ज्या अदर डिस्ट्रिक्टमध्ये जर असाल तर तुम्हाला फक्त 10% जागा त्या संबंधित कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेशासाठी दिले जातात। हा जो नियम आहे 90 आणि 10 याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला होता, पण तो जुन्या नियमाप्रमाणे होता ज्यामध्ये आपण 70 आणि 30चा नियम सांगितलं होतं। पण आज घडीला जर नवीन नियम पाहिला आपण तर तो 90 आणि 10चा नियम इथं लागू होतो। आता समजून घेऊया, जर तुमचा नंबर लागलाच नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे। तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे पर्सेंटेज किती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तुमच्या पर्सेंटेज पैकी 2 ते 3% त्या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये हे कमी झालेले असतील, याचं कारण म्हणजे त्यावरील बेस्ट ऑफ 5 म्हणजे तुमचे मार्क्स हे 500 पैकी नसून 600 पैकी टाकलेले आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे। ज्यामध्ये आता सर्वात प्रथम तुम्हाला पर्सेंटेज पाहायचं आहे। पर्सेंटेज नुसारच तुम्हाला ट्रेडची अप्लाय करायचं आहे। जर तुम्हाला 40% असतील आणि तुम्ही फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन अशा प्रकारचे जर ट्रेड ॲप्लिकेबल करत असाल तर तुम्हाला ते ट्रेड कधीही लागणार नाहीत, कारण की हे जे ट्रेड आहे ते पॉप्युलर ट्रेड आहेत। त्यानंतर प्रश्न विचारला जातो विद्यार्थ्यांना की मला तर हा ट्रेड करायचा होता पण हा ट्रेड लागलेला आहे। याच्या अगोदर ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायचा व्हिडिओ मी बनवला होता त्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं होतं की तुम्हाला जो ट्रेड करायचा नाही तो ट्रेड तुम्हाला टाकायचा नाही, म्हणजेच ते ऑप्शन तुम्हाला भरायचंच नाही। जे विद्यार्थी इथं दोन्ही साइडने ॲप्लिकेबल करायचा प्रयत्न करतात की त्यांच्यासाठी महत्त्वाचा नियम आहे, ज्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स नंबर 1चा जर ऑप्शन तुम्हाला लागला असेल
तर तुम्हाला ॲडमिशन करणं हे कंपल्सरी आहे. तुम्हाला येणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये ट्रेड अलॉट केला जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स नंबर 1चा ट्रेड लागला असेल, म्हणजे तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरलेले त्या ऑप्शन फॉर्ममधला 1 पसंती क्रमांकाचा जो ट्रेड लागला असेल तर तुम्हाला ते प्रवेश घेणं बंधनकारक आहे. जर तुम्ही प्रवेश घेत नसाल तर तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमधून बाद ठरवण्यात येईल. पण ज्या विद्यार्थ्यांचा प्रिफरन्स क्रमांक 2 ते 100 पैकी कुठलाही असेल तर त्यांना प्रवेश घेणं किंवा न घेणं हा ऐच्छिक आहे. जरी तुम्ही प्रवेश घेतलं तर तुम्हाला दुसरा, तिसरा आणि चौथा आणि स्पॉट राऊंड यामधून तुम्हाला बाद ठरवण्यात येईल. जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तरी तुम्हाला येणाऱ्या दुसरा, तिसरा आणि चौथ्या राऊंडमध्ये नंबर हा लागू शकतो. पण ज्यांचा प्रिफरन्स क्रमांक 1 आहे तर त्यांना प्रवेश घेणं हे कंपल्सरीच आहे. जर तुम्ही प्रवेश घेत नसाल तरी तुम्हाला दुसरा, तिसरा आणि चौथ्या राऊंडमधून बाद ठरवण्यात येतं. जरी तुम्ही प्रवेश घेतला तरी येणाऱ्या संपूर्ण प्रवेश फेऱ्यामधून तुम्हाला बाद ठरवण्यात येतं. तर हा प्रिफरन्स क्रमांक 1चा मुद्दा आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आजच्या यादीमध्ये प्रिफरन्स क्रमांक 1 नुसार जर नंबर लागला असेल तर त्यांना प्रवेश घेणं हे कंपल्सरीच आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना नंबर नाही लागला तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर पहा येत्या 2 दिवसामध्ये तुमचे ऑप्शन फॉर्म परत भरण्यासाठी टॅब उपलब्ध होणार आहे. आता जर तुम्हाला तेच ट्रेड जर करायचं असेल तर तुम्ही ऑप्शन इथं चेंज नाही केलं, कंटिन्यू सेकंड राऊंडसाठी पुढे येणारच आहेत. पण जर तुम्हाला हायेस्ट पॉप्युलर ट्रेड जर तुम्हाला नको आहेत आणि तुमचे पर्सेंटेज जर कमी असेल तर त्या ऑप्शनमध्ये तुम्ही बदल करू शकता. म्हणजेच दिलेले ऑप्शन तुम्ही डिलीटही करू शकता, ॲज इट इजही ठेवू शकता किंवा त्यामध्ये नवीन ऑप्शनही फिल करू शकता. तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज बेसिसनुसारच तुम्हाला इथं आपले ऑप्शन फॉर्म निवडायचे आहेत. यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे, आपला मागील 3 वर्षाचा कटऑफचा व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तिथून तुम्ही तो व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला आपले ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहेत. ऑप्शन फॉर्म तुम्ही फिल करू शकता किंवा फिल नाही केलं तरी चालेल. पण ज्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स क्रमांक 1 आहे तर त्यांना प्रवेश घेणं बंधनकारक आहे किंवा मग पुढच्या 3 राऊंडमधून तुम्हाला बाद ठरवण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश ऑलरेडी मिळालेला आहे, म्हणजे प्रिफरन्स क्रमांक 2 ते 100 पैकी कुठलाही असेल पण तुम्हाला तो नंबर लागूनही तो ट्रेड करायचा नसेल तर तुमची ती इच्छा आहे, तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा प्रवेश हा नाकारू शकता. पण आज जे तुम्हाला प्रवेश लागलेला आहे सेकंड राऊंडमध्ये तोच लागेल याची खात्री तुम्हाला देता येत नाही, किंवा भविष्यामध्ये तुम्ही जो ट्रेड सोडणार आहात, मला जे ट्रेड हवा आहे तो लागेल किंवा नाही हेही आपल्याला सांगता येत नाही. कारण की परत सेकंड राऊंडमध्ये याचं ऑप्शन विद्यार्थी चेंज करत असल्यामुळं परत याची मेरिट ही चेंज होत असते. ज्या पद्धतीनं आज पहिल्या राऊंडसाठी जे मेरिट आहे तर ते मेरिट परत सेकंड राऊंडसाठी परत एकदा ही चेंज होऊ शकते, कारण की विद्यार्थी हे आपले ऑप्शन फॉर्म हे बदलत असतात. म्हणून तुम्हाला आता प्रवेश घेणं किंवा न घेणं, किंवा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला त्यांना ऑप्शन बदलायचं नाही बदलायचं किंवा त्यामध्ये नवीन ॲड करायचं, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती अगोदर घ्यायची आहे, माहिती घेऊनच त्यामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला नाही तर त्यांनी आशा सोडायची नाही, कारण की ITIचा आता फर्स्ट राऊंड लागलेला आहे. दुसरा, तिसरा आणि चौथा राऊंड अजूनही बाकी आहे, त्यामध्ये तुम्ही परत चान्सेस घेऊ शकता. आता जे विद्यार्थी प्रवेश फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागूनही मॅक्झिमम विद्यार्थी प्रवेश हा घेत नाहीत, जर घेतले नसतील तर सेकंड राऊंडमध्ये ते जागा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की ITIला जर नंबर नाही लागला तर काय करायला पाहिजे, कशा प्रकारची प्रोसेस करायला पाहिजे आणि काय नियम आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन आणि अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.